नमस्कार. आज आपण एका भन्नाट आणि अत्यंत सुरक्षित अशा कायमस्वरूपी केंद्र सरकारी नोकरीबद्दल जाणून घेणार आहोत. भारत सरकारच्या अंतर्गत गट ब आणि गट क पदांसाठी एक मोठी भरती जाहीर झाली आहे. ज्यांना सरकारी क्षेत्रात आपलं करिअर भक्कम करायचंय त्यांच्यासाठी ही नक्कीच एक सुवर्ण संधी आहे. चला तर मग याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. आता हा आकडा बघा, 1,42,400 रुपये. होय, अगदी बरोबर ऐकलत. सहाय्यक पदासाठी 7व्या वेतन आयोगानुसार हा जास्तीत जास्त पगार असू शकतो. बरं, हे फक्त मूळ वेतनाबद्दल झालं. यात केंद्र सरकारकडून मिळणारे इतर अनेक भत्ते आणि तगडे फायदे देखील जोडले जातील. म्हणजेच आर्थिक सुरक्षेच्या बाबतीत इथे कोणतीही तडजोड नाहीये. चला तर मग थेट मुद्द्यावर येऊया. आजच्या या सादरीकरणात आपण नेमके कोणते विषय हाताळणार आहोत ते बघूया. 1. नोकरीची संधी. 2. पदे आणि शैक्षणिक पात्रता. 3. परीक्षा आणि निवड प्रक्रिया. आणि शेवटी सर्वात महत्त्वाचे 4. ऑफलाईन अर्ज करण्याची पद्धत. सुरुवात करूया आपल्या पहिल्या टप्प्यापासून, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागातील ही महत्त्वाची नोकरी. आता ही भरती नेमकी कोण करतंय? तर इंडियन असोसिएशन फॉर द कल्टिव्हेशन ऑफ सायन्स म्हणजेच IACS. आणि विशेष म्हणजे ही संस्था थेट भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या अंतर्गत येते. याचा सरळ अर्थ असा की इथे मिळणारी नोकरी ही 100% कायमस्वरूपी केंद्र सरकारी नोकरी असणार आहे, अगदी सुरक्षित आणि सर्व सरकारी फायद्यांनी युक्त. पुढे वळूया दुसऱ्या टप्प्याकडे, पदे आणि त्यांची शैक्षणिक पात्रता. इथे मात्र प्रत्येकाने थोडं बारकाईने लक्ष द्यायला हवं. इथे आपल्यासमोर 2 मुख्य पर्याय आहेत. एक आहे सहाय्यक म्हणजेच असिस्टंट, गट ब, आणि दुसरा आहे MTS, गट क. दोन्हीसाठी प्रत्येकी 5-5 जागा आहेत. पण फरक कुठे येतो? पात्रतेमध्ये. जर तुमच्याकडे पदवी असेल, 5 वर्षांचा अनुभव आणि कम्प्युटर व इंग्रजीचं ज्ञान असेल तर सहाय्यक पद तुमच्यासाठी आहे. पण समजा अनुभव नाहीये, काळजी नसावी. फक्त 10वी पास असलेल्या फ्रेशर्ससाठी MTS हे पद एकदम भारी संधी आहे. वयोमर्यादा बघा, असिस्टंटसाठी 18 ते 30 आणि MTSसाठी 18 ते 25 वर्षे. पगाराचा फरकही अगदी स्पष्ट आहे. असिस्टंटला थेट लेव्हल 7चा पगार मिळेल तर MTSला लेव्हल 1चा. हे बघून उमेदवारांना आपली पात्रता नक्की कुठे बसतीये हे अगदी सहज लक्षात येईल. आणि हे अगदी उत्तमरित्या स्पष्ट करते आपला पुढचा टप्पा, परीक्षा आणि निवड प्रक्रिया. उमेदवारांची चाचणी नेमकी कशी होणार ते पाहूया. निवड प्रक्रियेत एक मोठा फरक आहे बरं का. सहाय्यक पदासाठी 2 टप्पे आहेत. आधी 50 मार्कांची लेखी परीक्षा आणि ती पास झाल्यावर 50 मार्कांची स्किल टेस्ट द्यावी लागेल. पण MTS पदासाठी रस्ता एकदम क्लिअर आणि सोपा आहे. तिथे फक्त 50 मार्कांची एकच लेखी परीक्षा द्यायची आहे आणि ती पास केली की थेट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजेच कागदपत्र पडताळणे. एकदम सरळ मार्गी प्रक्रिया. आता MTS परीक्षेचा सिलेबस नेमका कसा असेल? हे बघा, गणित अगदी सोपं आहे. न्यूमेरिकल एबिलिटीसाठी 15 मार्क, रिझनिंगसाठी 15 मार्क, जनरल अवेअरनेसला 10 मार्क आणि इंग्लिश लँग्वेजसाठी 10 मार्क. एकूण 50 मार्क. म्हणजे एक प्रकारे हा तुमचा रेडीमेड स्टडी गाईडच आहे, ज्यावरून परीक्षेच्या तयारीची अचूक दिशा ठरवणे खूप सोपे जाईल. आता आपण वळूया सर्वात महत्त्वाच्या टप्प्याकडे, ऑफलाईन अर्ज करण्याची पद्धत. थोडं लक्ष देऊ नाही का, कारण ही प्रक्रिया जरा काटेकोर आहे आणि इथे चूक करून चालणार नाही. सर्वात आधी अर्ज शुल्काबद्दल बोलूया. SC, ST आणि महिला उमेदवारांसाठी फी आहे 500 रुपये आणि इतर सर्वांसाठी 1000 रुपये. पण एक मिनिट, ही फी कोणत्याही ऑनलाईन ॲपने भरायची नाहीये. हे शुल्क फक्त आणि फक्त स्टेट बँक ऑफ इंडियाच्या म्हणजेच SBIच्या डिमांड ड्राफ्टद्वारेच भरणे सक्तीचे आहे. आणि हा डिमांड ड्राफ्ट काढताना नाव काय टाकायचंय? हे शब्द अगदी कोरून ठेवा. इंडियन असोसिएशन फॉर द कल्टिव्हेशन ऑफ सायन्स, पेएबल ॲट कोलकाता. हे स्पेलिंग जसेच्या तसे असले पाहिजेत. थोडी जरी गडबड झाली तर पेमेंट अवैध ठरू शकतं आणि अर्ज बाद होऊ शकतो. त्यामुळे ही गोष्ट नीट तपासून घ्या. प्रत्यक्ष अर्ज कसा करायचा यासाठी हे 5 सोपे टप्पे लक्षात ठेवा. पहिली स्टेप, A4 साईजवर अर्जाची प्रिंट काढा. दुसरी स्टेप, सगळी माहिती अचूक भरा आणि स्वतःच्या सहीने साक्षांकित केलेली म्हणजेच सेल्फ अटेस्टेड कागदपत्रे आणि फोटो जोडा. तिसरी स्टेप, आपण मगाशी बोललो तो SBIचा डिमांड ड्राफ्ट अर्जासोबत जोडा. चौथी स्टेप, हे सगळं एका चांगल्या लिफाफ्यात सील बंद करा आणि लिफाफ्याच्या वरच्या बाजूला पदाचे नाव आणि जाहिरात क्रमांक ठळक अक्षरात लिहा. आणि 5वी स्टेप, हा लिफाफा पोस्टाने पाठवून द्या.
ही स्टेप बाय स्टेप पद्धत नक्कीच उपयोगी ठरेल. पण हा लिफाफा पाठवायचा कुठे? पत्ता नोट करून घ्या. द रजिस्ट्रार, इंडियन असोसिएशन फॉर द कल्टिव्हेशन ऑफ सायन्स, 2A अँड 2B, राजा SC मुलिक रोड, कोलकाता. तुमचा सीलबंद अर्ज ह्याच पत्त्यावर अचूकपणे जाणं अत्यंत आवश्यक आहे. 15 मे 2026 ही तारीख डोक्यात पक्की बसवून घ्या. ही केवळ अर्ज पोस्टात टाकण्याची तारीख नाहीये, तर तुमचा अर्ज प्रत्यक्ष कोलकात्याच्या ऑफिसमध्ये पोहोचण्याची शेवटची मुदत आहे. त्यामुळे पोस्टाला किती वेळ लागेल याचा अंदाज घेऊन आत्तापासूनच योग्य नियोजन करून लवकरात लवकर अर्ज पाठवणेच शहाणपणाचे ठरेल. तर मग सगळी माहिती तर मिळाली. आता खरा प्रश्न हा आहे की ही कायमस्वरूपी आणि अत्यंत सुरक्षित अशी केंद्र सरकारी नोकरी मिळवण्यासाठी आजच सर्व कागदपत्रे गोळा करून आपण या अर्ज प्रक्रियेला सुरुवात करणार आहोत का? अजिबात वेळ दवडू नका. या सुवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी लगेचच पावले उचला. आजच्या या सादरीकरणात एवढंच. लवकरच भेटूया अशाच एका नव्या माहितीसह.